नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। असं म्हणतात की पराभवाचा कुणीही बाप नसतो आणि विजयाचे हजारो शिल्पकार असतात आणि हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही। एखाद्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा एखाद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्याचा जय होतो त्याच्या विजयामध्ये हजारो लोक दावेदार असतात। आमच्यामुळे विजयाला हातभार लागला, आमचा सिंहाचा वाटा आहे वगैरे वगैरे बोललं जातं। मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पराभव होतो तेव्हा मात्र त्याची जबाबदारी त्या व्यक्तीच्या पलीकडे कुणीही घ्यायला तयार नसतं। मात्र राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभेत बहिणीचा जो पराभव झालाय त्याची जबाबदारी घेत ती सल आजही 3 महिन्यानंतरही कायम आहे हे बोलून दाखवलं आहे। बीडमध्ये मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक मेळाव्याचं आयोजन धनंजय मुंडे यांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। आता हे असे मेळावे घ्यायचे आणि त्याचा कितपत फायदा होतो याचा देखील विचार धनंजय मुंडेंसहित सर्वच पक्षाच्या नेत्यांनी करायला पाहिजे। अशा मेळाव्यांसाठी लाखो रुपये खर्च केल्याचं कार्यकर्ते दाखवतात, पदाधिकारी दाखवतात, परिणाम मात्र शून्य झाल्याचं निवडणुकीच्या निकालानंतर दिसतं। असंच काहीसं चित्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिसून आलं। मुस्लिम समाज किंवा इतर समाजाला आपलंसं करण्यासाठी, मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वर्गातील लोकांचे मेळावे घेण्यात आले। म्हणजे अगदी बीडच्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर एक मोठा कार्यक्रम देखील घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी म्हणे जवळपास 80 लाख ते 1.5 कोटी रुपये खर्च झाल्याचं संयोजकांनी सांगितलं होतं। किती झाला ते संयोजकालाच माहिती, पण या कार्यक्रमाचा पंकजा मुंडे यांना मतदान रूपी फारसा फायदा झाला नाही हे मतपेट्या जेव्हा उघडल्या गेल्या तेव्हा लक्षात आलं। म्हणजे मुस्लिम समाजामध्ये भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रचंड चीड आहे, संताप आहे। आता ती कशामुळे आहे का नाही, ते जातीवादी आहेत, धर्मवादी आहेत, ते हिंदू धर्माच्या बाबतीत जास्त भलामण करतात आणि त्याच्यामुळं मुस्लिम धर्मीय असतील किंवा इतर धर्मीय असतील हे त्यांचा विरोध करतात असं बोललं जातं। आता तो त्यांचा वैचारिक भाग आहे, त्यांची ती भूमिका आहे। पण जर का या समाजाची भूमिका ही असेल की आपल्याला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण आहे किंवा ती व्यक्ती न बघता फक्त मोदीकडे बघून विरोध करायचा आहे, तर यांना कितीही कुरवाळलं तरी सुद्धा काही फरक पडणार आहे का? नाहीच पडणार। पण हे सांगायचं कुणी? आणि जर का सांगायला गेलं तर तुम्ही धर्मविरोधी ठरता, तुम्ही हिंदू, कट्टर हिंदू, अंधभक्त ठरता। पण हे वास्तव मान्य करायला पाहिजे आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी या अल्पसंख्याक मेळाव्यामध्ये आपल्या मनात जी खोलवर झालेली जखम आहे ना ती अद्यापही ताजी असून त्यातून रक्त भळभळ वाहते हे पुन्हा एकदा सांगितलं। आप इलेक्शन के टाइम दिल से सोचिए, दिमाग से मत सोचिए, ऐसा मैंने मशवरा दिया था और आपसे विनती की थी, लेकिन आपने 6000 वोटों से बीड की सीट गिराकर हमें जो सबक दिया है, अशा पद्धतीने बोलून धनंजय मुंडेंनी आपल्या मनातील सल कायम असल्याचं दाखवून दिलं। आता धनंजय मुंडे हे राजकारणी आहेत, गेल्या 25-30 वर्षापासून राजकारणात आहेत। त्यांनाही हे चांगलं माहिती आहे की मुस्लिम समाजानं अगोदरच ठरवलेलं असतं की त्यांना मतदान कुणाला करायचं आणि शक्यतो सेक्युलर नावाचा जो काही एक ओरड करणारे जे काही पक्ष आहेत त्यांच्या बाजूने मुस्लिम समाज जातो। निवडणुकीच्या काळात इस्लाम खतरे में है अशाही चर्चा घडवून आणल्या जातात। काही ठिकाणी जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचे प्रकार होतात आणि त्यातून मतांचं ध्रुवीकरण हे प्रत्येक पक्ष करण्याचा प्रयत्न करतो। हिंदूंच्या बाजूने काही पक्ष असतात, मुस्लिमांच्या बाजूने काही पक्ष असतात आणि त्याचा फटका चांगल्या उमेदवाराला बसतो। आता बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला आपलंसं करण्यासाठी
धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा त्यांच्या सगळ्याच आजी माजी आमदारांनी आटोकाट प्रयत्न केले, पण मराठा समाजाचा जो रोष होता सरकारबद्दल, त्या रोषाला मुस्लिम समाजाची साथ मिळाली आणि बीडचा उमेदवार 6,000 मतांनी का होईना पण विजयी झाला. आता या पाठीमागची जी गणितं आहेत, या पाठीमागची जी काही बेरीज वजाबाकी आहे, या पाठीमागं कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट असेल, शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, यांच्यातीलच काही नेत्यांनी पडद्यामागून वेगळी भूमिका घेतली होती का, या सगळ्या चर्चा आता बंद झालेल्या आहेत. कारण उमेदवार विजयी होऊन किंवा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 3 महिन्याचा कालावधी लुटून गेला. पण या निवडणुकीची जबाबदारी किंवा निवडणुकीची सगळी यंत्रणा ही धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. आणि धनंजय मुंडे यांचं एकंदर व्यक्तिमत्व जर का पाहिलं तर ते विजयाचं श्रेय जसं ढोल बडवून घेतात तसं पराभवाचं दुःख देखील स्वीकारतात आणि त्याला देखील आपणच जबाबदार आहोत हे मोठ्या मनानं सांगतात. आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जे काही घडलं, पंकजा मुंडे यांच्या पदरी जो काही पराभव पडला, त्याला धनंजय मुंडेंनी स्वतः जबाबदार असल्याचं सांगत हा पराभव मान्य केला. पण कुठं ना कुठं तरी, कधी ना कधीतरी मनात जे आहे ते बोलावं लागतं. पण धनंजय मुंडे यांनी ज्या कार्यक्रमात आपलं हे मत व्यक्त केलं, त्यातून समोर बसलेले किंवा स्टेजवर बसलेल्यांचं मत परिवर्तन होईल असं धनंजय मुंडेंना वाटतंय का? धनंजय मुंडे हे भ्रमात आहेत असंच आम्ही पुन्हा एकदा सांगू. कारण महायुतीसोबत जेवढे काही पक्ष असतील त्यांच्यासोबत मुस्लिम समाज विधानसभा निवडणुकीमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात मताच्या रूपानं साथ देईल आणि सोबत राहील अशी जर का शक्यता धनंजय मुंडेंसहित सगळ्या पुढाऱ्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत हेच आम्ही सांगू. कारण मुस्लिम समाज हा कायम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अलीकडच्या काळात म्हणजे 2022 नंतर पासून तो उद्धव ठाकरे यांच्या थोडाफार जवळ गेला आहे. आणि त्यामुळं भाजप महायुती की पवार महाविकास आघाडी अशी जेव्हा त्यांना चॉईस करण्याची वेळ येईल तेव्हा ते विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीच्या बाजूने गेले तर आश्चर्य वाटायला. मग प्रश्न हा उरतो की जर का मुस्लिम समाजाने ठरवलेला आहे आणि मुस्लिम समाज हा त्याच सेक्युलर रस्त्यावर जाण्याचा विचार करत आहे तर मग हे असे मेळावे घेऊन फारसं काही पदरात पडतं का? कदाचित मेळावे घ्यावे लागतात, निवडणुकीची ती स्ट्रॅटेजी असते. मेळाव्यातून फारसं काही पदरात पडत नसलं तरी देखील आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते एक व्यासपीठ असतं वगैरे वगैरे गप्पा मारल्या जातात. पण ज्यांनी कुणी मेळावे आयोजित केले किंवा जे या मेळाव्याचे आयोजक होते किंवा भविष्यातही असे छोट्या छोट्या समाजाचे जे काही मेळावे घेतले जाते त्यातून ते मतदान जर का आपल्या उमेदवाराला होणार असेल किंवा त्या मतदाराचा आपण जर का काही फायदा करून दिलेला असेल किंवा त्या मतदाराला आपण काही लाभ मिळवून दिलेला असेल किंवा आपल्याला त्या मतदाराला सोबत घेऊन जर का काही चांगलं कार्य करायचं असेल तर आणि तरच अशा प्रकारचे मेळावे घ्यावे असं आम्हाला तरी वाटतं. तर आता राहिला प्रश्न की धनंजय मुंडेंनी ही सल बोलून दाखवल्यामुळे किती फरक पडणार? काहीच फरक पडणार. कारण मुस्लिम समाजाने ठरवून मोदींना विरोध केलेला आहे आणि तो उघडपणे केलेला आहे. मोदींनी ज्या पद्धतीनं अल्पसंख्याक समाजावर टीका टिप्पणी केली असेल किंवा त्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नाला बगल दिली असेल त्यामुळं हा समाज चिडला आणि तो कायमच चिडले. म्हणजे ते भाजप किंवा हिंदू विचाराच्या वर चालणाऱ्या पक्षाच्या विरोधात आहे हे त्यांनी कायम दाखवून दिले. तरी देखील या पक्षांना सोबत घेण्यासाठी महायुतीतील अजित पवार गटाची धडपड सुरू असल्याचं दिसून येतं आणि या धडपडीला कितपत यश येणार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्पष्टच होईल. बीड जिल्ह्यात मात्र धनंजय मुंडेंनी हे कायम लक्षात ठेवायला हवं की हा जो काही एक मोठा बहुत संख्येने असलेला समाज आहे तो विधानसभा निवडणुकीत आपल्या बाजूनं म्हणजे व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेंच्या बाजूनं जरी उभा राहिला तरी देखील त्यांनी विजय मिळवला असं समजायला हरकत नाही.
बाकी लोकसभेत जो काही पराभव झालेला आहे त्याचं दुःख विसरून आता विधानसभेची तयारी धनंजय मुंडे यांना करावी लागणार आहे. जास्तीत जास्त दिवस किंवा जितके दिवस ते दुःख कुरवाळत बसतील तेवढा त्यांना त्रास होणार आहे आणि कार्यकर्ते देखील पुन्हा पुन्हा ही जखम हिरवी झाल्याने किंवा ताजी झाल्याने दुःखाच्या खाईत लोटले जाणार आहे. जर का हे सगळं विसरायचं असेल आणि विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर या अशा मेळाव्यांच्या ऐवजी डोर टू डोर जाऊन मतदारांच्या गाठी भेटीवर भर देणं अत्यंत गरजेचं आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.